तर मला माहिती आहे व्हिडिओ खूप लेट झाला आहे, मग आपण आणखी टाइम न घालवता व्हिडिओला स्टार्ट करू. तर माझी मेकॅनिकल ब्रांच आहे, मग आपण क्वेश्चन पण मेकॅनिकलचा पहिल्यांदा घेऊ. तर हा क्वेश्चन आहे रोशनचा. भाऊ, मला मेकॅनिकल ब्रांच घ्यायची आहे, मला 97 पर्सेंटाईल आहेत आणि मला थोडीशी गायडन्स करशील का? तर 97 पर्सेंटाईल आहेत तुला, तर मग मेकॅनिकल नक्की भेटून जाईल. मागच्या वेळेस 95, 94, 95च्या आसपास कट ऑफ होतं अँड 90पासून 94पर्यंत आलं आहे. सो चांगलाच इन्क्रीज झाला आहे मेकॅनिकलच्या कट ऑफमध्ये. अँड एवढं गायडन्स करण्यासारखं काही नाही आहे मेकॅनिकल ब्रांचमध्ये. मेकॅनिकल ब्रांच घेतानाच इट्स अ रिअली गुड चॉईस. प्लेसमेंट पण आहे अँड फॅकल्टी पण खूप चांगली आहे मेकॅनिकलसाठी. सो बाकी गायडन्स तर तू कॉलेजला आल्यावर मी तिथे करेलच आहे मी हा 1 वर्ष. सो काही तुला गायडन्सची कमी नाही राहणार. सिनियर्स आर रिअली गुड इन GCK फॉर मेकॅनिकल ब्रांच अँड फॉर ऑल अदर ब्रांचेस ऑल्सो. सो वी विल मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट इज नॉट अ क्वेश्चन, हे एक रिक्वेस्ट आहे किंवा खूप वर्ष झालं मला इथे विकासनं सांगितलंय भाई एक कॅम्पसवरती व्हिडिओ. सो ह्यावेळेस मी नक्की एक कॅम्पस टूर व्हिडिओ घेऊन येईल, ट्राय करेल की बनवायला एक छान असा. अँड माझ्याकडे मागच्या 3 वर्षाचे खूप छान सजेशन आहेत की एक कसा कॅम्पस व्हिडिओ तुम्हाला हवा आहे. सो मी त्याच्या रिलेटेड एक छान असा कॅम्पस व्हिडिओ बनवायला ट्राय करेल नक्कीच. अँड नेक्स्ट इज समवन कॉल SPB. अँड भाऊ, मला मेकॅनिकल घ्यायचं आहे. दॅट्स इट. ओके ब्रो, घे, चांगली गोष्ट आहे. मला त्यात विचारण्यासारखं काहीच नाही आहे. There is a tip for you all guys. Please don't take all these admission वाल्या things lightly. This is really important and की भाई तुमच्या लाईफचा एक लय इम्पॉर्टंट फेज आहे. सो एवढं पण लाईटली घेऊ नका की यार मला भेटून जाईल कॉलेज अँड ऑल द थिंग्स. थोडंसं सिरियस व्हा या बाबतीत. अँड वी विल कंटिन्यू नेक्स्ट क्वेश्चन. आदीनं विचारलं आहे, आदी वाईब्स, कॉलेजचं टीचिंग छान आहे का? तर छान आहे, खरंच छान आहे. मी GCK म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडला ही एक गोष्ट नोटीस केली आहे की ऑफ पिरियड्स जात नाहीत, म्हणजे कोणतेही पिरियड्स ऑफ नसतात, कंटिन्युअस लेक्चर होतात. अँड टीचिंग पण खूप छान आहे अँड सपोर्टिव्ह स्टाफ आहे. असं नाही की यार ॲग्रेसिव्ह आहे, तुम्ही डाऊट घेऊन गेलात तर आन्सर करणार नाहीत किंवा थोडंसं इगोइस्टिक नाही, असं काहीच नाही. खूप हेल्पफुल आहे अँड तीच मला जास्त GCK बद्दल आवडतं की तुम्हाला इंजिनिअरिंगबद्दल काहीच माहीत नसतं, बट ते तुम्हाला सगळ्याचे इंट्रोड्यूस करून देतात अँड खूप फ्रेंडली वेने करून देतात. सो येस, विल मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे संदीप पाटीलचा. किती स्टुडंट राहतात एका रूममध्ये? सो दिस इज अ क्वेश्चन रिलेटेड टू हॉस्टेल. तर एका रूममध्ये 3 स्टुडंट राहतात, बट इफ तुम्हाला 4था घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता. जर तुमचा फ्रेंड असेल आणि तुम्हाला ॲडजस्ट करायचं असेल तर डेफिनेटली घेऊ शकता. आम्ही पण केलेलं आहे, आम्ही तर फर्स्ट इयरलाच केलेलं आहे ते. सो ते तुम्ही सरांना बोलून तसं करू शकता, बट इफ नॉट देन 3 स्टुडंट हॉस्टेलच्या रूममध्ये राहतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे आदर्शचा की 89 पर्सेंटाईल आहेत मला अँड सिव्हिल भेटेल का ओपन कॅटेगरी? आदर्श, थोडंसं डिफिकल्ट जाईल. म्हणजे का सांगतो मी, पर्सेंटाईल 2023 पासून हे प्रत्येक वर्षी 2 पर्सेंटाईलच्या आसपास वाढत गेलेला आहे. आता मेकॅनिकल 2023च्या आसपास 90 पासून ते 94, 95 म्हणजे चांगलाच इन्क्रीज आहे. आणि मागच्या 3 वर्षात कुठंच पर्सेंटाईल डिक्रीज नाही आहे झालेला की कट ऑफ कमी झाला आहे असं. सो थोडंसं अवघड आहे, बट ट्राय कर, भेटू शकतं. एखाद्या 4 राऊंड्स आहेत त्यावेळेस, तर एखाद्या राऊंडला जर पर्सेंटाईल खाली आलं तर डेफिनेटली भेटू शकतं. सो ट्राय कर, गिव्ह अप करू नकोस. अँड इफ नॉट GCK देन अदर पण ऑप्शन आहेत. GCK एवढे बेटर नाहीत, बट स्टील करिअर चांगलं घडवण्यासाठी चांगले ऑप्शन आहेत. जसं की अवसारीचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे, संभाजीनगरचं आहे. अँड आणखी काय क्वेश्चन असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये डेफिनेटली विचार, मी तुला तिथं आन्सर करेन. नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲलेक्सचा. ब्रो, हाऊ इज ओव्हरऑल कॅम्पस लाईफ अँड हाऊ इज सिव्हिल डिपार्टमेंट? आय एम जॉईनिंग दिस इयर. ओके, सो ब्रो इज रिअली कॉन्फिडंट अँड सून वी विल मीट. डेफिनेटली भेटू नक्कीच. माझं हसण्याचं कारण काय आहे माहीत आहे का? तर
मागचे पण काही ज्युनियर्स असे व्हिडिओ बघून आलेले होते अँड आमची भेट व्हायला खूप वेळ गेला त्याच्यामुळं. तर आपण क्वेश्चन कोड येऊयात संपूर्ण बटकचा. ओव्हरऑल कॅम्पस इज रिअली गुड. आता तुमच्या एक्सपेक्टेशननुसार तुम्ही ते डिफाईन करू शकता की कसं आहे, पण मी माझ्या आहे ना तर मला कॅम्पस खूप छान वाटतं. अँड ऑल्सो सिव्हिल डिपार्टमेंट इज रिअली गुड. कोअर ब्रांच आहे, कोअरच्या तिन्ही पण ब्रांच खूप छान आहेत. ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकलला. IT आणि TC बद्दल आपण पुढच्या क्वेश्चनमध्ये मी ती कव्हर करेन. सिव्हिल इंजिनिअरिंग हे प्लेसमेंटसाठी पण छान आहे अँड सिव्हिल सर्व्हिसेससाठी पण चांगलं. GCEला चांगला माहोल आहे सिव्हिल सर्व्हिसेसचा. खूप जण करतात, पण माझे फ्रेंड्स पण करतात काही. सो गायडन्स पण भेटेल. अँड आणखी काही क्वेश्चन असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. अँड येस, वी विल मीट सून. तर लेट्स कंटिन्यू विथ द न्यू T-शर्ट. हा. तर पुढचा क्वेश्चन आहे, कोअर ब्रांचबद्दल सांगा आणि प्लेसमेंट. ओके. तर GCEच्या कोअर ब्रांचला खूप चांगलं प्लेसमेंट आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल ह्या तिन्ही ब्रांचला 100% प्लेसमेंट आहे. सो दे आर रिअल गुड ब्रांच. पुढचा क्वेश्चन आहे की मेस कशी आहे दादा. तर मित्रा, मी कॉलेजचा मेसला नाही, मी बाहेरची मेस लावली आहे. सो तुला समजेल की मेस कशी आहे ह्याच्यावर तुला समजलं असेल. सो नेक्स्ट क्वेश्चन, मेकॅनिकल कसं आहे आणि बाहेर फिरू देतात का. नाही फिरू देत बाहेर. मेकॅनिकल खरंच लय बेस्ट ब्रांच आहे, कारण मी आहे मेकॅनिकल. अँड खरंच बेस्ट ब्रांच आहे. अँड बाहेर फिरू देतात का, तर डेफिनेटली फिरू देतात. तुम्हाला बांधून तर ठेवणार नाहीत, बरोबर. फक्त कॅम्पसमध्ये फिरताना तुम्हाला तुमची ID कंपल्सरी सोबत लागते. जास्त तुम्हाला रेस्ट्रिक्शन नाहीत आणत, बट असावी. आणि कॉलेजचा नियम आहे की कॅम्पसमध्ये फिरताना तरी ID सोबत लागते. बाहेर बाकी कॉलेज कॅम्पसच्या बाहेर तुम्ही तुमच्या मनाचे मालक आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम बेरोजगारी. भाई IT अच्छा नहीं क्या. भाई IT अच्छा नहीं क्या. भाई IT बहुत अच्छा है. मतलब ऐसे कोई नहीं है कि मैं GCE की पांचों ब्रांच बहुत अच्छे हैं. IT भी अच्छा है. बस मैं कोर की थोड़ी सी तारीफ कर देता हूँ क्योंकि भाई मैं कोर ब्रांच का हूँ और कोर ब्रांच को 100% प्लेसमेंट है. बाकी IT बहुत अच्छा है, टीचिंग स्टाफ अच्छा है और सीनियर्स अच्छे हैं, सब अच्छी चीज़ें हैं. और कुछ है तो भाई तुम कमेंट में पूछना, मैं पर्सनली आंसर करूँगा. एंड ऐसा नहीं होता इंजीनियरिंग में कि यार कोई ब्रांच अच्छी नहीं है. सब सारी ब्रांच, आप इंजीनियरिंग कर रहे हो यानी सारी ब्रांचेस अच्छी है. बस आप में वो करने की जिद होनी चाहिए, बाकी कुछ मैटर नहीं करता. ओके, बहुत ज्ञान हो गया. तो थोड़ा सा हिंदी की तरफ में जब शिफ्ट हो जाता हूँ तो वो ज्ञान आ जाता है. तो नेक्स्ट क्वेश्चन आहे अंकिता चव्हाण. हाय ब्रो, मला CETला 88.27% आहे. सो मला मेकॅनिकल मिळेल काय. CBCतून फॉर्म भरलेला आहे अँड गर्ल्स आहेत त्या मेकॅनिकल ब्रांचला. ओके. सो 88% आले, थोडंसं तुझ्यासाठी डिफिकल्ट आहे, बट तुझ्यासाठी प्लस पॉईंट आहेत की तू मुलगी आहे. सो गर्ल्सचं मेरिट थोडंसं कमी असतं अँड SCBC म्हणलं की आणखी थोडंसं कमी, बट स्टील नियर टू OBCच असतं और थोडंसं जास्त OBCपेक्षा. तर थोडंसं अवघड आहे तुला मेकॅनिकल भेटणं, बट ट्राय कर, भेटू शकतं. कारण की लास्ट टाइम थोडंसं 2-3% मेरिट वाढलंय, बट ते कमी पण होऊ शकतं किंवा तिथंच राहू शकतं. सो हे सांगता येत नाही, बट ट्राय कर आणि भेटलं तर भेटू आपण कॉलेजमध्ये. आणि मेकॅनिकल गर्ल्स आहेत का, तर हो आहेत यार. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम सुप्रिया. तर क्वेश्चन काय आहे, टेल मी अबाउट ब्रांचेस, पॅकेजेस अँड हाऊ इज द कॉलेज शेड्यूल. ओके, आपण ह्यातले थोडेसे पॉईंट कव्हर करूत. टेल मी अबाउट द ब्रांचेस. देर आर 5 ब्रांचेस इन GCE. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, IT, ENTC. सगळ्याच ब्रांचेस खूप चांगल्या आहेत. पॅकेजेस आर ऑल्सो गुड, ते तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटला बघू शकता. अँड असं नाही, GCEच्या 5 ब्रांचला प्लेसमेंट खूप चांगला आहे. तुम्ही जर टॅलेंटेड असाल आणि थोडंसं हुशार असाल तर डेफिनेटली तुम्ही प्लेस व्हाल. अँड आणखी काय विचारलं, हाऊ इज द कॉलेज शेड्यूल. तर कॉलेज सकाळी 10 कितीला असतं मला आठवलं, मी पण लय दिवस झाले गेलो नाही. 10:30 ते 5:30 असं शेड्यूल असतो, बट डिपेंड करतं की तुमचे किती लेक्चर आहेत आणि किती नाहीत. पण हा टायमिंग असतो, मॅक्स 5-5:30 पर्यंत जातं, बट ते कधीतरी जातं वर्षातून 4-5 वेळेस.
नाहीतर आपलं तुमचं 4:30 3:30 पर्यंत असतं कॉलेज. सकाळी 10:30ला चालू होतं कंपल्सरी. नेक्स्ट क्वेश्चन, लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. सेम क्वेश्चन फ्रॉम सुप्रिया, कॅम्पस 2 प्लीज. यस, डेफिनेटली, लवकरच. आणि नेक्स्ट क्वेश्चन, करण ब्रो, फॉर सिव्हिल ब्रांच विच इज द बेस्ट? जीसीई सॉरी, मला जीसीईची सवय लागली आहे त्याच्यामुळं. जीसीई संभाजीनगर और जीसी कराड? डेफिनेटली जीसी कराड. आई, आपल्या कराडचा नाव नाही करायचा गव्हर्नमेंट कॉलेजचा. ओके, सो असलं कम्पॅरिझन नाही करायचं बिलकुल. आणि केलं तरी पण जीसी कराड इज बेस्ट. ओके, सो खरंच बेस्ट आहे. 1 सेकंड. AI आन्सर दिले, बोथ कॉलेजेस आर एक्सलंट फॉर सिव्हिल बट आय विल मेक अ डिटेल्ड कम्पेअर व्हिडिओ. नो, असलं काय करणार नाही मी. सो नेक्स्ट क्वेश्चन, के सागर, मेकॅनिकल इंजिनियर कितीवर मिळेल 2026ला? मी एक स्पेसिफिक नंबर तर नाही सांगू शकणार ह्या क्वेश्चनसाठी, बट आय विल गिव्ह यू अ रेंज. डेफिनेटली फॉर ओपनसाठीच मी सांगायलो सगळं. तुम्ही बाकीचा अंदाज त्याच्यावर लावून घ्या की OBC 4 ते 5% आसपास ड्रॉप असतं, आणि देन SC त्याच्यापेक्षा आणखी खाली असतं. सो मी ओपनसाठी सांगायलो, बाकी तुम्ही चेक करू शकता CETच्या वेबसाईटला. सो मेकॅनिकल ह्यावेळेस 91 to 94च्या मध्ये मिळेल, बट स्टील सांगता येत नाही. जर ह्यावेळेस थोडासा मेरिट जास्त लागला तर वर जाईल और खाली येईल. सो पण ह्या रेंजमध्ये राहील. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम MD गेमर. यो, आय हॅव वन क्वेश्चन अबाउट GC कराड. इफ any student get a backlog, does that student stay at the same year or it moves on to next year? Full support, bhai. Upload videos. Okay bro, I will upload video with your support. Thank you. आणि आय विल आन्सर युअर क्वेश्चन. जर तुम्हाला आता एका सेमिस्टरमध्ये 3 बॅक असतील तर तुम्ही तरी पण जाऊ शकता नेक्स्ट इयरला. बट 3पेक्षा जास्त जर तुमचे सब्जेक्ट बॅक असतील तर तुम्हाला YD लागते. YD म्हणजे इयर डाऊन. तुम्ही त्याच क्लासमध्ये राहता. बट इफ त्याच्यापेक्षा कमी आहेत, 1 सब्जेक्ट बॅक आहे किंवा 2 सब्जेक्ट बॅक आहे, तुम्हाला त्याच्यासाठी मेकअप एक्झाम असते, अँड तुम्ही डेफिनेटली नेक्स्ट इयरला पण जाऊ शकता. सो असं काही सेम क्लासमध्ये राहत नाही. अँड डोंट थिंक अबाउट बॅक अँड ऑल द थिंग्स. आता कॉलेजला ॲडमिशन घ्यायच्या आधीच एवढा विचार केल्यावर थोडंसं टफ जातं, बट एवढं काही इंजिनिअरिंग अवघड नसतं. फन असते इंजिनिअरिंग अँड चॅलेंजेस पण असतात, बट एवढं कॉम्प्लिकेट नाही करायचं इंजिनिअरिंगला. अँड असे क्वेश्चन तर बिलकुल विचारायचे नाहीत, बट ठीक. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम गोविंद. 95% आहे. ENTC भेटेल का गव्हर्नमेंट कराड? थोडंसं टफ आहे मित्रा. तू कास्ट पण नाही सांगितली. मी जर ओपनसाठी कन्सिडर केलं तर थोडंसं अवघड जाईल, कारण की लास्ट इयर मेकॅनिकलचा 94-95 कट ऑफ होता. देन त्याच्यापेक्षा जास्त थोडासा इलेक्ट्रिकलचा असतो 1-2%, आणि देन त्याच्यापेक्षा जास्त ENTCचा असतो 1-2%. सो नियर टू 95-96 किंवा 97 असतं ENTC, जर मी लास्ट इयर कट ऑफचं जर बघितलं तर. बट जर कट ऑफ ड्रॉप झाले ह्यावेळेस, तेवढा कट ऑफ नसला तर डेफिनेटली तुला भेटू शकेल 95ला. ट्राय कर. मी एवढं म्हणू शकतो की ट्राय कर, भेटेल. ओके, अँड वी विल मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. आणखी तुमचे काही क्वेश्चन असतील तर डेफिनेटली कमेंट सेक्शन मी विचारा. मी त्यासाठी व्हिडिओ बनवायला जायलो तर तुम्ही ॲडमिशन घेऊन माझ्या कॉलेजमध्ये येऊन समोर मला क्वेश्चन विचारतो. सो त्याच्यापेक्षा तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी तिथं आन्सर करेन. सो नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम यश कोळेकर. हे भावा तुझी फीस किती आहे? येस नाव, इट्स समथिंग वॉट आय लाईक. तर मला फीस 85,000 आहे. मी ओपन आहे, सो ओपनसाठी GCEची फीस 85,000 आहे. फॉर OBC इट्स 44,000. फॉर SC/ST इट्स 4,000, नियर टू 4,000. सो दिस इज आपलं GCEला फीस स्ट्रक्चर असं आहे. सो तुमच्या डोक्यात असं असतं बरं का, खूप जणांच्या मी ऐकलंय, कारण की माझ्या पण होतं की गव्हर्नमेंट कॉलेज म्हणलं की फीस खूप कमी असते. नसतेच जवळपास, कारण 4-5 हजार फीस म्हणत नाहीत आपण. सो असं नाही. फॉर ओपन OBC खूप सारी फीस आहे. सो हे गोष्ट लक्षात घेऊन या. अँड जर तुमच्या फ्रेंड्सला पण माहीत नसेल तर हे डेफिनेटली शेअर करा, आणि हा व्हिडिओ पण शेअर करा. आणखी काय डाऊट असतील कमेंटमध्ये विचारा.
सो गाईज ही मी वैभवचा क्वेश्चन स्टार्टिंगलाच घेणार होतो, बट त्यांचे खूप सारे क्वेश्चन आहेत. सो मी म्हणलं की एकाच आहेत त्याचे सगळे आन्सर देऊ. सो त्यातले मी खूप सारे आन्सर दिलेत, पण मे बी तर आपण वैभवकडे वळूया. ओके, वैभवने विचारलेत 7 क्वेश्चन्स. अँड वैभव ब्रो, मी तुझी पहिल्यांदा जेव्हा कमेंट वाचली मला असं वाटलेलं मला कोणीतरी IMP क्वेश्चन्स पाठवलेत माझ्या एक्झामसाठीचे. सो सेम असे येतात माझ्या कॉलेजला पण. सो लेट्स मूव टू द क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन आहे GCK ला फेस्ट अँड फंक्शनचा सीन काय आहे? काय सीन नाही भाई, तुला सांगतो मी. सगळे मॅक्स जे इव्हेंट आहेत GCKचे ते इव्हेंट सेम मध्ये होतात. इव्हेंट सेम मध्ये म्हणजे जानेवारीच्या नंतर. सो जानेवारीच्या नंतर तुमचं ते पूर्ण सेमिस्टरच इव्हेंट्स, फेस्ट आणि काय म्हणतात त्याला गेम्समध्ये जातं. GCK ला नॅशनल लेवलचे पण इव्हेंट्स असतात, फेस्ट असतात, अँड आणखी पण असतात. ती तुम्ही कॉलेजला आले हो तुम्हाला समजेलच. अँड स्पोर्ट्स, नेक्स्ट क्वेश्चन आपण पुढच्याकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 2, स्पोर्ट्स अँड ॲक्टिव्हिटीज होतात का? किती काय नाही, काही क्लब्स आहे का? ओके, आहेत का? ओके, ठीक आहे. आपल्या GCK स्पोर्ट्स इव्हेंट असतो 3 महिन्याचा, नियर टू 3 मंथ्स, जे जानेवारीमध्ये स्टार्ट होतो अँड मार्चपर्यंत चालतो. फेब एंड किंवा मार्चपर्यंत चालतो. आणि खूप मोठा स्पोर्ट्स इव्हेंट असतो. त्यात सगळे स्पोर्ट्स इन्क्लूड असतात, इनडोअर आउटडोअर सगळे गेम्स. मॅक्स जेवढे पण घेता येतील तेवढे आपल्या कॉलेजमध्ये सगळे भरवतात. अँड ॲक्टिव्हिटीज होतात का? तर हो, ॲक्टिव्हिटीज होतात. तर मी क्लब्समध्ये सांगतो ती गोष्ट. तर क्लब्स आहेत का? GCK ला खूप सारे क्लब्स आहेत. जसं की मी पिक्सल क्लबचं उदाहरण देईल. पिक्सल क्लब फोटोग्राफीसाठी असतो. ग्रीन क्लब आहे जे की आपण क्लीननेस ड्राईव्ह करतो आणि खूप सारे ॲक्टिव्हिटीज करतो. अँड देन मेकॅनिकलचे काही क्लब्स आहेत ज्यात आपण जसं की गो कार्ड झालं, टिफिन झालं, ज्यात आपण देन SAE झालं, ज्यात आपण मेकॅनिकल इक्विपमेंट डिझाईन करतो, ज्यात आपण बग्गी डिझाईनिंग करतो अँड ऑल द थिंग्स. सो खूप सारे क्लब्स आहेत. तुम्ही जेव्हा तुमच्या इंटरेस्टचे सगळे क्लब्स कॉलेजमध्ये आहेत. आणि एखादा क्लब नसेल पण तर तुम्ही स्वतः तो क्लब चालू करू शकता परमिशन घेऊन. अँड देन जेव्हा तुम्ही त्या क्लबमध्ये चांगलं करसाल त्या टायमाला तुम्हाला कॉलेजकडून फंडिंग पण भेटते त्या क्लबसाठी. सो वी विल मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3, कॉलेजला पिअर ग्रुप कसा आहे? लाईक दुरून येणाऱ्या स्टुडंटला जमणार ना? ओके, स्पेसिफिकली हा फक्त वैभवसाठीच नाही तर मी जेवढे पण हे व्हिडिओ बघायला त्यावेळेला एक गोष्ट सांगायची की गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडचं जे माहोल आहे ना, हे खरंच खूप छान आहे. जे सिनियर ज्युनियरचे रिलेशन्स असतील ते लाईक असं ब्रो सारखे आहेत, रॅगिंग होत नाही, आणि खूप हेल्पिंग नेचरचे आहेत सिनियर ज्युनियरचे बॉन्ड्स. सो असं कोणाला प्रॉब्लेम्स येत नाहीत की कोण लांबून आहे त्याला काहीतरी त्रास झाला आहे किंवा असं कोणी काहीच प्रॉब्लेम्स येत नाहीत. कोण लोकलचे आहेत म्हणून अशा कुठल्या गोष्टी येत नाहीत. अँड सगळेच हेल्पिंग नेचरचे आहेत. तुम्ही कोणाला पण जाऊन विचारलं, ते तुमचा सिनियरचा असू द्या, तुमच्या ब्रांचचा नसला तरी पण ती तुम्हाला हेल्प करतो. सो दिस इज ऑल अबाउट द सिनियर्स अँड हाऊ द कॉलेज बिहेवियर, काय म्हणतात त्याला, वातावरण. क्वेश्चन नंबर 4, मला 94% आहेत. OBC फ्रॉम अमरावती आहे. अँड GCK मेकॅनिकल 94.41 आहे. अलॉट होऊ शकतं का? वैभव, डेफिनेटली तू GCK मेकॅनिकलसाठी ट्राय कर. मेरिट फिक्स राहत नाही, जसं की 94 लास्ट टाइम होतं OBC साठी 94.41. सो नेक्स्ट इयरला पण सेम राहील असं काही नसतं. खूप जास्त 94पर्यंत आलं तर सो एखाद्या पर्सेंटाईलने खाली पण येऊ शकतं, 2% खाली पण येऊ शकतं, किंवा एखाद्या पर्सेंटाईलला वाढू पण शकतं. सो एक असं काय म्हणतात त्याला, असं मी कन्फर्म सांगू शकत नाही की भेटेल नाही भेटेल, पण ट्राय कर, डेफिनेटली भेटू शकतं. अँड GCK मेकॅनिकल इज अ रिअली गुड चॉईस. सो तू डेफिनेटली हे, आणि तू अमरावतीहून येणार आहे, सो ह्या ट्रॅव्हल अँड डिस्टन्समुळं तू चांगलं कॉलेज हातातून घालवू नकोस असं मला म्हणायचं. हे टिप फक्त वैभवसाठी नाही, सगळ्यांसाठीच आहे. क्वेश्चन नंबर 5, कॅम्पस आणि आउट कॅम्पस कसं आहे? माझ्या पर्सनली मी सगळं माझ्या ह्याने सांगालो. GCK कॅम्पस इज रिअली गुड अँड सराउंडिंग बाय कराड पण खूप छान आहे, सिटी पण खूप छान आहे. अँड
महाग सह्याद्री आहे पूर्ण. तर ट्रॅव्हलसाठी पण खूप छान आहे, सगळं वातावरण छान आहे. आउट कॅम्पस अँड कॉलेज कॅम्पस इज रिअली गुड. सो क्वेश्चन नंबर 6, हॅकेथॉन कॉम्पिटिशन अँड इंटरेस्टिंगचा काय सीन आहे. सो हॅकेथॉन कॉम्पिटिशन्स हे पण असं कॉलेज कोणा अरेंज केलेलं नसेल, कुठल्या तरी कॉलेजला किंवा आउट ऑफ कॅम्पस कुठतरी जे अरेंज केलेलं हॅकेथॉन असेल तर तुम्हाला स्वतः पार्टिसिपेट करून जावं लागतं. सो दिस इज ऑल अबाउट द हॅकेथॉन थिंग. अँड इंटर्नशिप, येस कॉलेज इंटर्नशिप प्रोव्हाइड करतं, खूप छान इंटर्नशिप प्रोव्हाइड करतं. आणि प्लस तुम्हाला जर तुमचं नॉलेज चांगलं असेल, टेक्निकल नॉलेज, तुमच्या ब्रांच रिलेटेड नॉलेज एक ॲडव्हान्स लेवलचा असेल तर तुम्हाला खूप छान इंटर्नशिप ऑफर्स आहेत. फर्स्ट इयरपासूनच आहेत, सो त्यात काही एवढा इश्यू नाही. अँड क्वेश्चन नंबर 7, दादा जर तुला 94% OBC असतं, 94% असतं OBCमधून, तर तू कुठं ॲडमिशन घेतलं असतं. सो हा क्वेश्चन खूप छान आहे. आय विल पर्सनली आन्सर ॲज मी आहे तो. फर्स्टली माझ्या माइंडमध्ये एकच थिंग असते की भाई कॉलेजला मॅटर करतं, आणि ती खरी गोष्ट आहे की तुमच्या ब्रँचपेक्षा जास्त तुमचं कॉलेज मॅटर करतं. तुम्ही जर GCA कराडला असाल किंवा वालचंद सांगलीला असाल किंवा CUEPला असाल तर तुमचं कॉलेज जास्त मॅटर करतं ब्रांचपेक्षा. पण जर त्याच्या खाली आलं तर डेफिनेटली तुमचं कॉलेज तेवढं मॅटर करत नाही, कारण की तेच ॲल्युमिनी नेटवर्क तेवढं स्ट्रॉंग नसतं, प्लेसमेंट तेवढं स्ट्रॉंग नसतं ह्याच्यामुळं. बट इफ मला 94% आहेत अँड जर सध्याच्या कंडिशनला त्याच्या आसपासच बाकीचे कॉलेजचे मेरिट आहेत, मला जर वालचंद सांगली भेटत नाही आहे मेकॅनिकलसाठी, तर मी डेफिनेटली GCKमध्ये मेकॅनिकलला मी ट्राय करेन, ना की मी GCK अवॉइड करून GCKचं मेकॅनिकल किंवा सिव्हिल सोडून मी संभाजीनगरच्या किंवा अवसारीच्या कॉलेजचा IT किंवा अदर एखादी जे आपण म्हणतो चांगले ब्रांचेस आहेत ह्याला जाईल. सो मी हे डेफिनेटली अवॉइड केलं असतं, कारण की ब्रांच मॅटर करत नाही. तुम्ही जर ब्रांच आहे आणि तुमच्या कॉलेजला प्लेसमेंट नसेल तर तुमच्या त्या ब्रांचचा उपयोग होत नाही. सो कॉलेज खूप मॅटर करतं. सो मी डेफिनेटली प्रिफर केलं असतं स्वतःसाठी की मी GCKचं मेकॅनिकल घेईल किंवा GCKची कोणती पण ब्रांच घेईल जी मला ह्या पर्सेंटाईलला भेटेल. सो दिस इज अँड फायनली थँक्यू बाय फॉर सच एफर्ट्स. तर वैभव वेलकम. सो काहीतरी आता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला थोड्याशा टिप्स देतो अँड त्याच्यानंतर आपण व्हिडिओ एंड करू. सो थोडंसं सिरियस होऊन मी टिप देतो, ओके. मला सांगू तर एक गोष्ट की इंजिनिअरिंग ही खरंच लय फन डिग्री आहे अँड चॅलेंजिंग पण डिग्री आहे, ज्यात तुम्ही खूप काही शिकाल, तुमच्यात कॅरेक्टर डेव्हलपमेंट होतंय. बाकी डिग्रीसारखं नाही आहे इंजिनिअरिंगचं. इंजिनिअरिंग स्टुडंट इज समथिंग डिफरंट, ओके, असं असतं. सो इंजिनिअरिंग टफ नाही आहे, बट जे तुम्हाला तिथं पोहोचायचं आहे हे थोडंसं टफ आहे. तुमची ॲडमिशन प्रोसेस आहे अँड तुम्हाला कॉलेज भेटण्यापर्यंतची जी गोष्ट आहे ना, तुम्हाला ॲडमिशन भेटलं त्याच्यानंतर इझी होतं गोष्टी, बट ॲटलिस्ट त्या पोहोचणं थोडंसं अवघड आहे. सो त्यामुळं थोडंसं सिरियस व्हा या ॲडमिशनच्या दिवसांमध्ये. कॅप राऊंडमध्ये थोडंसं हलगर्जीपणा करू नका. प्रॉपर लिस्ट बनवा कॉलेजची, तुम्हाला कुठलं कॉलेज भेटू शकतं, कोणत्या कॉलेजला मला घ्यायचं आहे, अँड प्रेफरन्स वाईज टाका. टॉपचे कॉलेजेस वर टाका, त्याच्यानंतर खाली टाका, असे प्रेफरन्स वाईज टाका प्लेसमेंटच्यानुसार अँड मेरिटच्यानुसार टाका कॉलेजेस. अँड तुम्ही तुमची कॉलेज लिस्ट मला कमेंटमध्ये पाठवा, मी तुम्हाला रेट करेन ती कॉलेज लिस्ट अँड काही सजेशन असतील ते पण देईल. कारण की मला एवढंच म्हणायचं आहे की आज तुम्ही एकदा इंजिनिअरिंगला आला देन इंजिनिअरिंग बाकी तुमचं काही नाही आहे त्यात. इंजिनिअरिंग तुम्हाला घडवते आणि तुम्हाला घेऊन जाते एक इंजिनियरपर्यंत बनवायला. बट तुमचं कर्तव्य कुठवर असतं तर बाई मला कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, मला एका चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे हे. सो आता फक्त तुमचं फायनल मुमेंट तुम्ही म्हणू शकता, तुम्ही तिथं आलाय तर थोडंसं सिरियस होऊन ॲडमिशन प्रोसेस तुमची करा, पूर्ण ॲडमिशन होऊ द्या. त्याच्यानंतर मी आहे GCKला गाईड करायला, आणि जरी तुम्हाला GCK भेटलं नाही आहे तरी पण मी आहेच. मी असं म्हणणार आहे का तुम्हाला की तुला GCK भेटलं नाही मी तुला सांगणार नाही, असं काही नाही, मी तिथंच आहे. सो मी तुम्हाला हेल्प करायला कायम तिथंच असेल. आणि काही टॉपिक्स माझ्याकडून राहून गेले असतील सांगायच्या मे बी, कारण की क्वेश्चन्स खूप होते. सो तुम्हाला जे पण वाटते की टॉपिक राहून गेले ते तुम्ही कमेंटमध्ये विचारा. मी
कमेंट रेग्युलरली रोज मी आजपासून वाचायला चालू करेन. ह्या व्हिडिओ खालच्या प्लीज दुसऱ्या व्हिडिओ खाली करू नका, कारण किती कमेंट माझ्यापर्यंत पोहोचत नाही. थोडंसं यूट्यूबचा काहीतरी ग्लिच आहे, मला ओल्ड कमेंट दिसत नाही आहेत, रिसेंट व्हिडिओ खालच्या फक्त दिसतात. सो मी ह्या व्हिडिओ खालच्या कमेंट जाऊन बघाल. डेफिनेटली सगळ्या कमेंट करा. ह्याच्या खाली तुमचे डाऊट्स असतील तर विचारा. 100 प्रश्न असतील तर विचारा, मी आन्सर करेन किंवा दादा करेन माझा, कारण की जास्त असल्या गोष्टी तीच करते. आणि इंजिनिअरिंगची थोडीशी मजा राहू द्या, सस्पेन्स राहू द्या, की तुम्ही ॲडमिशन घेऊन काही गोष्टी तुम्हाला समजू द्या. जेवढं सांगितलं मे बी ते इनफ आहे. आणखी काही डाऊट्स असेल तर डेफिनेटली विचारा, बट सगळं जाणून घेणं हे पण तेवढं बेस्ट नाही आहे जेवढं तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करण्यात आहे. सो बस झालं आजच्यासाठी एवढंच. काही डाऊट असेल तर डेफिनेटली कमेंटमध्ये विचारा, तुमच्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओ शेअर करा. अँड बस झालं, बाकी काहीच नाही. बाय.